हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, वेलकम बॅक. परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे या न्यू सेशनमध्ये आपल्याला आणखीन काही ॲनिमल किंगडमबद्दल भरपूर साऱ्या नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. आतापर्यंत आपण नॉन कॉर्डेटचे 10 फायलम स्टडी केलेले आहे. किती फायलमचा स्टडी केलेला आहे? 10 फायलमचा स्टडी केलेला आहे. 10 फायलम आठवतात का बघा? कोणते कोणते आहे हे 10 फायलम? तर हे 10 फायलम आहे पोरीफेरा, नायडेरिया, त्यानंतर आहे टेनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथेस, ॲस्कॅलमेंथिस, त्याचबरोबर ॲनेलिडा, ऑर्थोपोडा, मोलुस्का, त्यानंतर इकायनोडर्मॅटा, त्यानंतर आहे लास्ट स्टडी जो आपण फायलम केला तो होता हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटाबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. या प्लॅनचे या ॲनिमलचे सगळे फीचर समजून घेतलेले आहेत आणि हे लास्ट लेक्चरमध्ये झालं असेल तर ते प्लेलिस्टमध्ये आहे, प्लेलिस्ट जाऊन जरूर बघायची आहे. तर हे सगळे 10 फायलम आतापर्यंत आपण स्टडी केलेले आहेत. बघा, फायलम इथे वर्ड लिहिले आहे फायलम, फायला. आता हे सिंग्युलर प्ल्युरल आहे. एक असला तर फायलम, एकच फायलम असला तर फायलम म्हणणार आपण. जास्त असले तर फायला. हे आहे अनेक वचन, एक वचन, प्ल्युरल, सिंग्युलर. भरपूर आहेत ना, म्हणून फायला असा वर्ड लिहिलेला आहे. आतापर्यंत फायलम असाच वर्ड वापरला होता, म्हणजे एक आहे म्हणून फायलम. लक्षात आलं ना? फायला, फायलमचं प्ल्युरल, सिंग्युलर. ठीक आहे. तर आपण हे जे सगळे 10 फायलम स्टडी केले हे कसे होते? हे नॉन कॉर्डेट्स होते. बघा, सगळ्यात आधीचं लेक्चर आठवते का तुम्हाला? हे जे आपलं पूर्ण जे ॲनिमल किंगडम आहे, एवढे सगळे ॲनिमल आहे याच्यामध्ये. मग या सगळ्यांचा जर स्टडी करायचा आहे तर एकत्र पॉसिबल नाही. मग त्याला ग्रुप तयार करावा लागेल, त्याचं क्लासिफिकेशन करावं लागेल. मग कसं क्लासिफिकेशन केलं? हा एवढा मोठा जो ॲनिमल किंगडम आहे 2 सब किंगडम मध्ये डिवाइड केला. आणि ते 2 सब किंगडम कोणते आहेत? तर फर्स्ट सब किंगडम आहे नॉन कॉर्डेट्स आणि दुसरा सब किंगडम आहे कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट, कॉर्डेट. आता हे दोन्ही ग्रुप कसे तयार केले? हे कशाच्या बेसिसवर तयार केले हे ग्रुप? तर प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. कशाच्या बेसिसवर तयार केले? नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे की ॲब्सेंट आहे या बेसिसवर. फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा, आठवा. त्या फर्स्ट लेक्चरचं भरपूर सारं आपण त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी शिकलो होतो. तर ते परत एकदा मी तुम्हाला इथे नोट करून दिलेलं आहे, जेणेकरून तुमची लिंक लागली पाहिजे. बघा, आपल्याला नुसतं हा सिलेबस कंप्लीट करायचा नाही, नुसतं आपल्याला बोर्डमध्ये मार्क घ्यायचे नाहीत. आपल्याला CETमध्ये चांगले मार्क आणायचे आहे, आपल्याला नीटमध्ये चांगले मार्क आणायचे आहे. सगळे A to Z पॉईंट आपल्याला समजून घ्यायचे. नुसतं या टॉपिकवर रट्टा मारायचा आणि कसा तसा सिलेबस कंप्लीट करायचा, ते पाठांतर करून घ्या असा विषय आपल्याकडे नाही. आपल्याला पूर्ण बेसिकमध्ये शिकायचं आहे. सगळं इंटरेस्ट आला पाहिजे ना आपल्याला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन तुम्ही त्या नीटमध्ये CETमध्ये एकदम झकास कामगिरी करून येसाल. म्हणूनच ह्या सगळ्या बेसिक गोष्टीपासून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तर हे जे 2 किंगडम फॉर्म केलेले आहेत नॉन कॉर्डेट, कॉर्डेट, हे कशाच्या बेसिसवर तयार केले होते? प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड काय आहे? तर नोटोकॉर्ड मी तुम्हाला सांगितलं एक रॉड लाईक स्ट्रक्चर असतं. जर ते रॉड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असलं, तर तो ग्रुप कोणता झाला? तो झाला कॉर्डेट. आणि जर नोटोकॉर्ड ॲब्सेंट असला तर तो ग्रुप कोणता आहे? नॉन कॉर्डेट. लक्षात ठेवा, नॉन कॉर्डेटमध्ये कधीही नोटोकॉर्ड प्रेझेंट नसतो. एवढे सगळे फायलम बघितले आपण, पण या एकाही फायलममध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट नव्हता, म्हणून ते ह्यांना नॉन कॉर्डेट म्हणतात. नॉन कॉर्डेट म्हणजे काय? नोटोकॉर्ड प्रेझेंट नाही म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट नाही. लक्षात ठेवायचं. त्यानंतर हा जो सब किंगडम आहे कॉर्डेट, याच्यामध्ये नोटोकॉर्ड मात्र प्रेझेंट आहे. नोटोकॉर्ड पासून मी तुम्हाला सांगितलं होतं, हा नोटोकॉर्ड एक सपोर्टिव्ह स्ट्रक्चर आहे. आणि याच्यापासून मग काय तयार होतो? आपला व्हर्टिब्रल कॉलम. या नोटोकॉर्डची जागा कोण घेते? व्हर्टिब्रल कॉलम, पाठीचा कणा याची जागा घेतो नोटोकॉर्डची. तर हे नॉन कॉर्डेट म्हणजे पाठीचा कणा नसलेले, यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नाही. हे पाठीचा कणा असलेले, यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे. लक्षात ठेवा. तर नोटोकॉर्ड काय असतो? तर आपल्या बुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे. बघा काय दिलेलं आहे? डू यू नो असा सेक्शन आहे. काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये? लक्ष देऊन ऐकायचं आहे. नोटोकॉर्ड इज अ फ्लेक्झिबल रॉड लाईक स्ट्रक्चर. कसा आहे नोटोकॉर्ड? फ्लेक्झिबल आहे, रॉड लाईक आहे. जसा रॉड असतो तशा टाईपचा आहे आणि तो रॉड असा फ्लेक्झिबल आहे. स्ट्रक्चर ऑफ व्हॅक्युलेटेड सेल्स. कशापासून बनलेला आहे? सेल्स पासून. पण त्या सेल आहेत कशा? व्हॅक्युलेटेड. म्हणजे काय? व्हॅक्युल्स आहेत त्याच्यामध्ये, त्या सेलमध्ये व्हॅक्युल्स आहेत. तर अशा टाईपच्या सेल्स पासून तो नोटोकॉर्ड बनलेला आहे, जो की रॉड लाईक स्ट्रक्चर आहे आणि जो फ्लेक्झिबल आहे. समजलं का? नोटोकॉर्ड म्हणजे काय? नोटोकॉर्ड म्हणजे एक रॉड लाईक स्ट्रक्चर आहे जे फ्लेक्झिबल आहे. आणि काय काम करते ते पुढे सांगितलेलं आहे. इट इज लोकेटेड अलॉंग द डॉर्सल साइड ऑफ कॉर्डेड एम्ब्रियो. डॉर्सल साइड बघा, हे आपली व्हेंट्रल साइड आहे.
हे सगळे व्हेंट्रल साईडचे ऑर्गन्स आहे. डोळे, कान, नाक, हार्ट पण व्हेंट्रल साईडला आहे, स्टमक पण व्हेंट्रल साईडला आहे. हे जेनायटल ऑर्गन्स जे आहेत ते सुद्धा व्हेंट्रल साईडला आहेत. आणि ही आहे आपली डॉर्सल साईड, पाठीमागचा भाग. आणि व्हेंट्रल म्हणजे काय, चेहऱ्याकडचा भाग. लक्षात ठेवायचं, चेहऱ्याकडचा भाग म्हणजे व्हेंट्रल साईड आणि पाठीकडचा भाग म्हणजे डॉर्सल साईड. तर नोटोकॉर्ड कुठे आहे सांगितलेलं आहे. नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे डॉर्सल साईडला, पाठीकडच्या भागामध्ये. जो काय काम करतो, इट गिव्स सपोर्ट टू दी बॉडी, बॉडीला सपोर्ट द्यायचं काम करतो, असं नोटोकॉर्ड बद्दल सांगितलेलं आहे. समजलं का आता नोटोकॉर्ड म्हणजे काय, तर हे समजलं. नोटोकॉर्ड हा मागच्या बाजूला प्रेझेंट असतो आपल्या डॉर्सल साईडला सगळ्या कॉर्डेटमध्ये, जो की सपोर्ट द्यायचं काम करतो. आणि नोटोकॉर्ड ज्या ऑर्गॅनिझम मध्ये असेल, ज्या ॲनिमल मध्ये नोटोकॉर्ड असेल, त्या ॲनिमलचा ग्रुप कोणता आहे, कॉर्डेट्स. आणि ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट आहे त्यांचा ग्रुप आहे नॉन कॉर्डेट. म्हणजे आतापर्यंत आपण नॉन कॉर्डेटचा स्टडी केला. आतापर्यंत आपण हे जे 10 फायलम पाहिले, या कोणामध्येही नोटोकॉर्ड प्रेझेंट नाही. तर अशा तऱ्हेनं आपण या नॉन कॉर्डेटचा आतापर्यंत स्टडी केला आहे. ह्या 10 फायलमचा स्टडी केलेला आहे, कंप्लीट स्टडी केला आहे. 10चे 10 लेक्चर जे आहे प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहे, प्लेलिस्ट जाऊन जरूर बघायची आहे. आता आपल्याला आणखीन एका सब किंगडमचा स्टडी करायचा आहे. बघा, हा एक तर सब किंगडम कंप्लीट केला आपण, ठीक आहे. तर नॉन कॉर्डेट. आता दुसरा सब किंगडम कोणता आहे, कॉर्डेट्स. आता या सब किंगडम मध्ये एकच फायलम आहे. हा जो सब किंगडम होता नॉन कॉर्डेट, याच्यामध्ये 10 फायलम होते. बघा, हा सब किंगडम नॉन कॉर्डेट, या सब किंगडमचे 10 फायलम, पोरीफेरा वगैरे हे सगळे 10 फायलम. पण हा जो सब किंगडम आहे कॉर्डेट्स, याचा फक्त एकच फायलम आहे. कोणता फायलम दिसतो तुम्हाला, फायलम कॉर्डेटा. नाव याच्यावरूनच याचं नाव घेतलेलं आहे, सब किंगडम कॉर्डेट्स. आणि याचा फायलम एकच फायलम आहे, कोणता, कॉर्डेटा. तर या कॉर्डेटाचा स्टडी करायचा आहे. कॉर्डेटाचे काय काय फीचर आहे सगळे काही समजून घ्यायचे आहे. आता या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहे त्यांचं काय फीचर राहील, त्यांच्या सगळ्यांमध्ये नोटोकॉर्ड राहील. या कोणामध्ये नोटोकॉर्ड नव्हता म्हणून यांचा एक वेगळा ग्रुप तयार केला. या सगळ्यांमध्ये नोटोकॉर्ड आहे म्हणून यांचा एक वेगळा ग्रुप आहे. लक्षात आलं का तुमच्या. आता हे सगळे जे ॲनिमलचा याच्यानंतर आपण स्टडी करणार, त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड सगळ्यात बेसिक जे आहे गोष्ट, सगळ्यात बेसिक गोष्ट कोणती आहे की त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट राहील. हे जे आपण सब फायलम स्टडी करणार ना, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा, याच्यात आपण सुद्धा आहे. हत्ती, घोडा, बैल वगैरे जे काय असतील ते सगळे फिशेस वगैरे, मंकी, डॉंकी, ते सगळे या कॉर्डेटा या ग्रुपमध्ये आहेत. कोणत्या फायलममध्ये आहे, कॉर्डेटा. आपण या कॉर्डेटामध्ये आहे, म्हणजे आपल्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. तर बघा, सब किंगडम कशा स्टडी करायचा आहे, कॉर्डेट्स. आणि या सब किंगडमचा एकच फायलम आहे कॉर्डेटा. आणि या कॉर्डेटा या फायलमचे 3 सब फायलम आहेत. कोणते 3 सब फायलम आहे, तर सब फायलम युरोकॉर्डेटा, सब फायलम सेफॅलोकॉर्डेटा, सब फायलम व्हर्टिब्रेटा. हे सब फायलम आहे. फायलम कोणता आहे, फायलम कॉर्डेटा आहे. तर या सगळ्या सब फायलमचा आपल्याला स्टेप बाय स्टेप स्टडी करायचं आहे. या युरोकॉर्डेटा या सब फायलममध्ये कोणते ॲनिमल्स आहेत, त्यांचे काय फीचर आहे हे सगळे जाणून घ्यायचे आहे. त्यानंतर सेफॅलोकॉर्डेटा हा जो सब फायलम आहे, याच्यामध्ये कोणते ॲनिमल्स आहेत, त्यांचा काय काय फीचर आहे हे सगळं काही जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर व्हर्टिब्रेटा लास्ट जो सब फायलम आहे, त्याच्यामध्ये कोणते ॲनिमल्स आहेत, त्यांचे काय काय फीचर आहे, त्याचं कसं क्लासिफिकेशन आहे, हे सगळं आपल्याला स्टेप बाय स्टेप करत समजून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता स्टडी करायचा आहे तो म्हणजे सब किंगडम कॉर्डेट, ज्याच्यामध्ये आहे फायलम कॉर्डेटा. कॉर्डेटाचा स्टडी करायचा आहे. कॉर्डेटाचे काय काय फीचर आहे हे सगळे काही जाणून घ्यायचे आहे. पण त्याच्या अगोदर आपण या दोघांमधला डिफरन्स, एकदा छोटासा डिफरन्स समजून घेऊ. आपण तर बऱ्याचशा गोष्टी शिकलो, पण तरी एक छोटासा एक डिफरन्स याच्यामधला समजून घ्यायचा आहे. कोणता मधला डिफरन्स समजून घ्यायचा आहे, नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट या दोघांमध्ये काय बेसिक डिफरन्स आहे. का बरं हा नॉन कॉर्डेट कॉर्डेटपेक्षा वेगळा आहे. कॉर्डेट कोणते ॲनिमल आहे, नॉन कॉर्डेट कोणते ॲनिमल आहे, कॉर्डेटमध्ये काय काय प्रेझेंट आहे, नॉन कॉर्डेटमध्ये काय काय प्रेझेंट आहे, ह्या सगळ्यांचा एक कंपॅरेटिव्ह आपल्याला स्टडी करायचा आहे. मी काही पॉईंट लिहून देणार तुम्हाला आणि त्या पॉईंटच्या मदतीनं आपण हे सगळं काही समजून घेऊ या दोघांमधला डिफरन्स. ठीक आहे. हे तर आपण डायरेक्टच शिकलो सगळं. नॉन कॉर्डेटचे हे 10 फायलम डायरेक्टच शिकलो आपण. ठीक आहे. आता हे पण आपण डायरेक्ट सगळे सब फायलम शिकणार. पण या दोघांमधला आहे तरी काय डिफरन्स. ठीक आहे. कारण आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे बाळांनो. नुसतं काही सिलेबस कंप्लीट करायचा नाही आहे आपल्याला बेसिकपासून शिकायचं आहे, जेणेकरून एकही CETचा एकही नीटचा क्वेश्चन आपल्याकडून राहिला पाहिजे नाही. त्याच्यासाठी ह्या बेसिक काही गोष्टी फार जड नाही, फार अवघड नाही आहे, खूपच सिंपल आहे, खूपच इझी आहे. ठीक आहे. आणि अशा ज्या इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला मी ह्या दोघांमधला डिफरन्स समजून सांगतो. ठीक आहे. आता एक डिफरन्स बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट असे चार्ट मी करून देतो तुम्हाला. ते चार्ट जे आहेत त्याचं झालं तर तुम्ही
एक स्क्रीनशॉट घ्या, ते पाठ करा, याचा सुद्धा एक स्क्रीनशॉट घ्या. बघा हे तर पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिलंच व्हिडिओ लेक्चर, त्याच्यामध्ये हा चार्ट दिला होता. परत एकदा हा चार्ट तुम्ही याचं झालं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तर कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटमध्ये काय डिफरन्स आहे याचा एक कंपॅरेटिव्ह आपल्याला स्टडी करायचा आहे. तर याचे काही पॉईंट मी बोर्डवर लिहिलेले आहेत की कॉर्डेटमध्ये आणि नॉन कॉर्डेटमध्ये काय काय डिफरन्स आहे त्याचा आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करू. ते 1 बाय 1 करून सगळे डिफरन्स जे आहेत ते आपण समजून घेऊ. अशाच प्रकारचा डिफरन्स आपल्या बुकमध्ये सुद्धा आपल्याला समजून सांगितलेला आहे. बघा तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल आपल्या स्टेट बोर्डचं तर पेज नंबर 36 वरती तो डिफरन्स समजून सांगितलेला आहे. तो डायग्रामच्या मदतीनं सांगितलेला आहे. काय आपल्याला विचारलेलं आहे, ऑब्झर्व अँड डिस्कस नावाचा जो एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय विचारलंय, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट मध्ये काय डिफरन्स आहे तो कम्पेअर करायला सांगितलेला आहे. काही डायग्रामच्या मदतीनं 2 ॲनिमलचे डायग्राम दिलेले आहेत त्याच्या मदतीनं सांगितलेलं आहे. बघा तुम्हाला दिसत असेल. आता हेच सगळं जे आहे या आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे दिलेल्या गोष्टी आहेत त्याच फक्त मी बोर्डवर लिहिलेल्या आहेत. आपण जे आहे नॉन कॉर्डेटचा ऑलरेडी स्टडी केलेला आहे. या नॉन कॉर्डेटमध्ये जे 10 फायलम आहेत त्या 10 फायलमचा आपण स्टडी केलेला आहे. म्हणजे नॉन कॉर्डेटमध्ये जे ॲनिमल्स येतात त्या सगळ्यांचा आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. आता आपल्याला या कॉर्डेटचा स्टडी करायचा आहे. पण त्याच्या अगोदर या कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटमध्ये काय काय डिफरन्स आहे हे आपण एकदा समजून घेणार. आता बोर्डवर हे काही पॉइंट मी नोट डाऊन केलेला आहे या दोघांमधल्या डिफरन्सचे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर बघा आता 1 बाय 1 करत आपल्याला हे सगळे डिफरन्स जे आहेत कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट दोघांमधले सायमल्टेनियसली समजून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी नॉन कॉर्डेट जो आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे त्याचा फर्स्ट पॉइंट काय आहे तो आपण समजून घेऊ. तर बघा नॉन कॉर्डेट्स मध्ये जो फर्स्ट पॉइंट दिलेला आहे तो आहे नोटोकॉर्ड इज नॉट प्रेझेंट इन एनी लाईफ स्टेज. नॉन कॉर्डेट जे आपण शिकलो त्यांच्या कोणामध्येही नोटोकॉर्ड नव्हता. तुम्हाला तुम्ही आधीच सांगितलेलं आहे जे ॲनिमलचे जे 2 ग्रुप 2 सब किंगडम फॉर्म झालेले आहेत, जे 2 सब किंगडम आहेत नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट, या हे कशाच्या बेसिसवर फॉर्म झालेले आहेत, नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे की ॲब्सेंट आहे त्याच्या बेसिसवर. आपल्याला तर माहिती आहे की नॉन कॉर्डेटमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट नसतो आणि कॉर्डेटमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. ठीक आहे, तर हेच सांगितलेलं आहे पहिल्या पॉईंटमध्ये की हे जे नॉन कॉर्डेट आहे या नॉन कॉर्डेटमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट नसतो ॲट एनी लाईफ स्टेज. लाईफ स्टेजच्या म्हणजे कोणत्याही लाईफ स्टेजमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट नसतो. म्हणजे एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये ॲनिमल जर आईच्या पोटामध्ये असला तेव्हा पण नोटोकॉर्ड प्रेझेंट नसतो. तो ॲनिमल जर मोठा झाला ॲडल्ट झाला तेव्हा सुद्धा नोटोकॉर्ड प्रेझेंट नसतो. कारण ह्या लाईफच्या स्टेजेस आहेत ना, आईच्या पोटामध्ये असणे, बाहेर येणे, मोठं होत जाणे, ॲडल्ट होणे, ह्या लाईफच्या स्टेजेस आहे. पण ह्या कोणत्याही लाईफ स्टेजेसमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट नसतोच. हेच तर मेन फीचर आहे या नॉन कॉर्डेटचं. लक्षात आलं ना आपल्या. तर आता इकडे काय म्हटलेलं आहे बघा, कॉर्डेटमध्ये काय आहे तो पॉइंट दिलेला की कॉर्डेटमध्ये तर आपल्याला माहिती आहे की नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ॲट सम स्टेजेस इन लाईफ. कॉर्डेटमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. हा भलेही तो कोणत्याही लाईफच्या स्टेजमध्ये असू शकतो. तो ॲनिमल जेव्हा आईच्या पोटात असतो तेव्हा नोटोकॉर्ड प्रेझेंट असू शकतो, किंवा मग तो ॲनिमल जो आहे तो मोठा झाल्यानंतर पूर्ण आयुष्यभर त्याच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट राहू शकतो. म्हणजे कोणत्याही स्टेजमध्ये नोटोकॉर्ड असू शकतो. जसं की आपण आहे, आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये होतो तेव्हा नोटोकॉर्ड काही स्टेजमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट होता, काही दिवसापर्यंत होता नोटोकॉर्ड प्रेझेंट आपल्यामध्ये. मग हळूहळू नोटोकॉर्ड गायब झाला आणि नोटोकॉर्डची जागा कोणी घेतली, व्हर्टिब्रल कॉलमनी घेतली, पाठीच्या कण्यानी घेतली. म्हणजे काहीतरी स्टेजमध्ये कधीतरी लाईफमध्ये आपल्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड होता की नाही, होता. मग जेव्हा नोटोकॉर्ड हा कोणत्या तरी लाईफच्या स्टेजमध्ये असतो तेव्हा आपण त्या ॲनिमलच्या ग्रुपला काय म्हणतो, कॉर्डेट्स है ना. तर नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल, नोटोकॉर्ड प्रेझेंट नसेल. सगळ्यात मेन डिफरन्स लक्षात ठेवायचा, कधीच विसरणार नाही तुम्ही, याच्यानंतर लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता सेकंड पॉइंट काय, सेंट्रल नर्वस सिस्टम इज व्हेंट्रल अँड सॉलिड. सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे आपल्याला माहितीच असते, CNS आपण शॉर्टमध्ये म्हणतो. तुम्ही 10व्या 9व्या वर्गामध्ये शिकले असणार की ज्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड असतो. आपला हा ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड याच्यापासून आपली सेंट्रल नर्वस सिस्टम बनलेली असते. आता नॉन कॉर्डेटमध्ये जी सेंट्रल नर्वस सिस्टम आहे किंवा जी CNS आहे ती कशी आहे तर ती व्हेंट्रल साईडला आहे आणि सॉलिड आहे.
म्हणजे व्हेंट्रल म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं की ॲनिमलच्या ज्या हा तोंडाकडचा जो पार्ट असतो, माउथकडचा पार्ट असतो, तो व्हेंट्रल पार्ट असतो आणि जो बॅकचा पार्ट असतो पाठीकडचा त्याला डॉर्सल म्हटलेलं आहे. आपण जे आहे आता ॲनिमल आपणच बघा, आपण सुद्धा ॲनिमल आहे, आपण सुद्धा या कॉर्डेट या ग्रुपमध्ये आहे. आपल्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम कुठे आहे? आपली सेंट्रल नर्वस सिस्टम जी आहे ही मागच्या बाजूला आहे बघा, है ना. हा आपला स्पायनल कॉर्ड, हा ब्रेन म्हणजे डॉर्सल साईडला आहे, है ना. पण यांच्यामध्ये कसं आहे, यांच्यामध्ये जे सेंट्रल नर्वस सिस्टम आहे, ब्रेन वगैरे असेल किंवा स्पायनल कॉर्ड जे काय ऑर्गन असतील सेंट्रल नर्वस सिस्टमचे, ते कसे आहेत? ते व्हेंट्रल साईडला आहे म्हणजे समोरच्या बाजूला आहेत. आपल्यामध्ये तसं नाही, आपल्यामध्ये मागच्या बाजूला आहेत, कॉर्डेटमध्ये मागच्या बाजूला आहे, पण नॉन कॉर्डेटमध्ये समोरच्या बाजूला सेंट्रल नर्वस सिस्टम आहे. आणि सेंट्रल नर्वस सिस्टम आहे कशी? तर सेंट्रल नर्वस सिस्टम आहे सॉलिड, भरीव आहे. हा सेकंड पॉईंट झाला तो जो आहे सेंट्रल नर्वस सिस्टमची रिलेटेड. इकडे काय सांगितलेलं आहे की जे कॉर्डेट असतात त्यांच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम इज डॉर्सल. मी तुम्हाला आता सांगितलं जे कॉर्डेट आहे त्याच्यामध्ये आपण सुद्धा हत्ती, घोडे, कुत्रे सगळे कॉर्डेट आहेत आणि त्या सगळ्या कॉर्डेटमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम किंवा CNS जे आहे ते कोणत्या साईडला असते? सेंट्रल नर्वस सिस्टम कॉर्डेटमध्ये व्हेंट्रल साईडला असते, सॉरी डॉर्सल साईडला असते, मागच्या बाजूला असते. आणि आपल्यामध्ये किंवा ह्या कॉर्डेटमध्ये जी CNS आहे, जी सेंट्रल नर्वस सिस्टम आहे ती कशी आहे? तर ती हलो आहे. कशी आहे? पोकळ आहे. यांच्यामध्ये कशी होती? सॉलिड होती आणि व्हेंट्रल होती. यांच्यामध्ये डॉर्सल आहे आणि हलो आहे म्हणजे पोकळ आहे सेंट्रल नर्वस सिस्टम. त्यानंतर पुढचा जो टॉपिक पॉइंट आहे तो म्हणजे गिल स्लिट्स आर ॲब्सेंट. गिल स्लिट्स नाहीत यांच्यामध्ये, कोणामध्येही गिल स्लिट्स प्रेझेंट नाहीत. आतापर्यंत आपण 10 फायलम पाहिले, पण 10 फायलमपैकी कोणाही मध्ये गिल स्लिट प्रेझेंट नव्हते, हेमिकॉर्डेटा सोडला तर. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं हेमिकॉर्डेटाचा स्टडी करताना की हेमिकॉर्डेटा जो आहे हा काही नॉन कॉर्डेटचे फीचर सुद्धा शो करतो आणि काही कॉर्डेटचे फीचर सुद्धा शो करतो. म्हणजे हेमिकॉर्डेटा हा जो लास्ट फायलम आपण स्टडी केला, हा हेमिकॉर्डेटा या नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट मधली कनेक्टिंग लिंक आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं या पूर्ण 10 फायलम पैकी जे 9 फायलम आहे कोणामध्ये गिल स्लिट्स नव्हत्या, हेमिकॉर्डेट सोडलेत तर. म्हणजे नॉन कॉर्डेटमध्ये गिल स्लिट्स ॲब्सेंट असतात. गिल स्लिट मी तुम्हाला सांगितलं ना, बघा ही जी डायग्राम आहे या डायग्राममध्ये सुद्धा बघा गिल स्लिट्स कसे असतात. त्यानंतर कॉर्डेटमध्ये गिल स्लिट्स आहेत काय? तर हो, कॉर्डेटमध्ये गिल स्लिट्स आहेत. नॉन कॉर्डेटमध्ये गिल स्लिट्स नाही. कॉर्डेटमध्ये गिल स्लिट्स प्रेझेंट आहे. गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन दी फॅरिंग्स. कुठे आहेत ते? इदर इन दी एम्ब्रियो ऑर ॲडल्ट मध्ये. जे कॉर्डेट आहे त्यांच्यामध्ये गिल स्लिट्स प्रेझेंट आहेत आणि ते गिल स्लिट कुठे आहेत? फॅरिंग्समध्ये. फॅरिंगच्या रिजन म्हणजे जो घशाचा रिजन आहे ना, त्या घशाच्या रिजनमध्ये जे आहेत ते गिल स्लिट प्रेझेंट असतात. एक तर मग ते एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये असू शकतात, एक तर जेव्हा तो ॲनिमल आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा असू शकतात, किंवा मग तो ॲनिमल जो आहे तो ॲडल्ट झाला, मोठा झाला तो ॲनिमल, तेव्हा सुद्धा ते गिल स्लिट असू शकतात. हा कधी कधी काय होते, काही ॲनिमल जे आईच्या पोटात असतात तेव्हा गिल स्लिट येतात. मग जेव्हा ते आईच्या पोटातून बाहेर येतात, मोठे होतात, तेव्हा गिल स्लिट गायब होऊन जातात. पण जेव्हा ते आईच्या पोटात होते तेव्हा तर होते ना गिल स्लिट्स. पण भले ठीक आहे, आता त्यांचा जन्म झाला, ते मोठे झाले, गिल स्लिट नाहीत, पण कधीतरी होते की नाही त्यांच्या आयुष्यामध्ये गिल स्लिट्स, म्हणून ते काय झाले? ते कॉर्डेट आहेत. आता पुढचा पॉईंट काय आहे ते समजून घे इकडला, की टेल इज अब्सेंट. आपण आतापर्यंत 10 फायलम बघितले, कितीतरी ॲनिमल आपण स्टडी केले, कितीतरी ॲनिमलचे फीचर समजून घेतले. कोणामध्येही टेल होतं का? कोणामध्येही शेपूट होती का? कोणामध्येही शेपूट प्रेझेंट नव्हती. पण आता इकडे बघा, कॉर्डेटमध्ये जे आहे टेल इज प्रेझेंट ॲट सम स्टेज इन लाईफ. टेल प्रेझेंट आहे कॉर्डेटमध्ये. जे ॲनिमल आहे त्यांच्यामध्ये टेल, शेपूट प्रेझेंट आहे. भलेही ते शेपूट कोणत्या तरी लाईफ स्टेजमध्ये असेल. कधी कधी जे आहे तो ॲनिमल छोटा असताना शेपूट असेल, मोठा ॲनिमल झाला की मग शेपूट गायब होऊन जाईल. पण हा कधीतरी होतं की नाही शेपूट. पण यांच्यामध्ये तर तसं नाही. यांच्यामध्ये कधीच शेपूट नव्हतं, कधीच टेल नव्हती, पण यांच्यामध्ये टेल आहे. त्यानंतर लास्ट पॉईंट जो आहे तो आहे हार्ट इज डॉर्सल साईड. हार्ट जे आहे ते डॉर्सल साईडला आहे. इफ प्रेझेंट म्हटलं, जर प्रेझेंट असलं तरच. आपण पूर्ण 10 फायलम बघितले नॉन कॉर्डेटचे, त्यांच्यामध्ये कोणामध्ये हार्ट होतं, कोणामध्ये नव्हतं. आणि ज्यांच्यामध्ये हार्ट होतं ते कसं होतं? ते डॉर्सल साईडला होतं. डॉर्सल म्हणजे ही जी मागची बाजू आहे तिकडे होतं हार्ट, है ना, डॉर्सल साईड. पण इकडे जे आहे कॉर्डेटमध्ये हार्ट जे आहे ते व्हेंट्रल साईडला असतं. जसं आपण सुद्धा कॉर्डेट या ग्रुपमध्ये, आपला हार्ट कसा आहे? व्हेंट्रल साईडला, म्हणजे तोंडाकडच्या पार्टला. हार्ट इथे आहे ना समोर, है ना, म्हणजे यांच्यामध्ये हार्ट जे आहे ते डॉर्सल साईडला आहे, मागच्या बाजूला आहे. आणि जे कॉर्डेट आहे त्यांच्यामध्ये हार्ट समोरच्या बाजूला आहे. तर असा ह्या कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटमधला डिफरन्स आहे. खूप सुंदर आहे डिफरन्स, तो लक्षात घ्या. खूप इझी सुद्धा आहे आणि तुमचं आणखीन नॉलेज वाढेल, आणखीन तुमचा इंटरेस्ट वाढेल या ॲनिमल्समध्ये. तर याच्यानंतर जे आहे आपल्याला
कॉर्डेटा या फायलमचा स्टडी करायचा आहे. तर त्या कॉर्डेटाचे काय काय फीचर्स आहेत ते फीचर सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला ते सब फायलमचा स्टडी करायचे आहेत. सेफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा हे सब फायलम 3 सब फायलमचा स्टडी करायचेच आपल्याला. पण त्याच्या अगोदर आपल्याला कॉर्डेटाचे काही फीचर दिलेले आहेत. ते फीचर आपण समजून घेऊ, नंतर मग त्या सब फायलमचा आपण स्टडी करू. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण फीचर बघू याचे. आता आपल्याला कॉर्डेटचा स्टडी करायचा आहे. तर कॉर्डेटचे काही काय फीचर्स आहेत ते तर ऑलरेडी आपण समजून घेतले त्याच्या डिफरन्समधून. आता आणखीन काही एक्स्ट्राचे फीचर आहेत ते सुद्धा समजून घेऊ. बघा काय काय फीचर आहे कॉर्डेट, जो कॉर्डेट आपल्याला शिकायचे आहेत किंवा जो कॉर्डेटा हा फायलम आपल्याला शिकायचा आहे, त्या कॉर्डेट या फायलममध्ये कोणते कोणते ॲनिमल्स आहेत आणि त्यांचे काय काय फीचर्स आहेत त्याचा एक जनरल आपण ओव्हरव्ह्यू करून घेऊ. तर काही काही फीचर आपल्याला माहीतच आहे कॉर्डेटमध्ये काय असते, कारण कॉर्डेटमध्ये नोटोकॉर्ड असतो. ठीक आहे ना, हे आपण समजून घेतलं आताच त्या कंपॅरेटिव्ह डिफरन्समध्ये. त्याचबरोबर आता प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट्स इन द फॅरेंजियल रिजन्स, जे कॉर्डेट असतात त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो, सोबत त्यांच्यामध्ये गिल स्लिट्स सुद्धा असतात. आणि गिल स्लिट्स कुठे असतात? फॅरेंजियल रिजन. फॅरिंग्स म्हणजे हा घसा, फॅरिंग्स माहिती आहे तुम्हाला, फॅरिंजियल किंवा फॅरिंग्स असा वर्डाला समजून ज्याला घसा असतो, घशाकडचा रिजन आहे, नेक मानेमधला रिजन आहे. ठीक आहे, तर जे कॉर्डेट असतात त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असतोच, सोबत गिल स्लिट्स असतात. फॅरिंजियल रिजन्समध्ये त्यांच्यामध्ये नर्व कॉर्ड असतो. आणखीन एक इम्पॉर्टंट लक्षात घ्या, नर्व कॉर्ड. हा जो नर्व कॉर्ड असतो याच्यापासून आपली नर्वस सिस्टम फॉर्म होते. काय फॉर्म होते? नर्वस सिस्टम. नर्व कॉर्डची जागा कोण घेते? नर्वस सिस्टम. आपल्याला माहिती आहे ना, नर्वस सिस्टममध्ये कोण आहे? स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन. तर नर्व कॉर्ड जो आहे यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि नर्व कॉर्ड कसा आहे? हलो म्हणजे पोकळ आहे आणि डॉर्सल साईडला आहे, मागच्या बाजूला. आपल्यामध्ये सुद्धा तसंच आहे. आपला नर्व कॉर्ड जो आहे आपली सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे स्पायनल कॉर्ड, ब्रेन वगैरे हे डॉर्सल साईडला आहे, मागच्या बाजूला आहे. आणि कसं आहे? होलो आहे, पोकळ आहे. त्यानंतर हार्ट व्हेंट्रल साईडला, जे कॉर्डेट असतात त्यांचं हार्ट व्हेंट्रल साईडला असतं. आपण सुद्धा कॉर्डेट आहे, आपला हार्ट कुठे आहे? व्हेंट्रल साईडला, समोरच्या बाजूला आहे व्हेंट्रल साईड. त्याचबरोबर आणखीन काय काय फीचर्स आहेत हे तर काही फीचर आपण आताच समजून घेतलेले आहेत. जे दोघांमधला आपण डिफरन्स बघितला त्या दोघांमधल्या डिफरन्समधून हे पॉईंट आपण समजून घेतले आहे. सोबत अजून काय असते कॉर्डेटचे आणखीन काय कॉर्डेटचे आणखी काय काय फीचर्स आहेत? तर कॉर्डेट जे आहे ते बायलॅटरल सिमेट्री शो करतात. म्हणजे आपणही कॉर्डेट आहे, आपण कसे आहे? आपली बॉडी सिमेट्री कशी आहे? बायलॅटरल. म्हणजे आपल्या बॉडीच्या सेंटरमधून जर असा ॲक्सिस जर पास केला, एक इमॅजिनरी ॲक्सिस जर पास केला, तर तो ॲक्सिस काय करेल? आपल्या बॉडीला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करेल की नाही? हा राईट पार्ट, लेफ्ट पार्ट अशा 2 इक्वल पार्टमध्ये. म्हणजे आपली बॉडी 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. म्हणून आपली सिमेट्री कशी आहे? बायलॅटरल सिमेट्री. तुम्ही जनरल ॲनिमल बघून घ्या, गाय, म्हैस वगैरे किंवा फिश वगैरे असेल, माकड, मंकी, हे कसे आहे? हे बायलॅटरल सिमेट्री शो करतात. आणि हे सगळे काय आहेत? हे कॉर्डेट आहेत. तर कॉर्डेट काय? बायलॅटरल सिमेट्री शो करतात. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे दे आर ट्रायप्लोब्लास्टिक. कॉर्डेट कसे आहे? ट्रायप्लोब्लास्टिक. ट्रायप्लोब्लास्टिक म्हणजे काय? ते 3 लेयर्स पासून फॉर्म झालेले आहेत. 3 लेयर्स कोणते असतात? कोणत्या 3 जर्म लेअर असतात? बाहेरची मी तुम्हाला वारंवार सांगितलं, बाहेरची काय आहे? एक्टोडर्म, मिडल आहे मेसोडर्म आणि सगळ्यात आतली एंडोडर्म. त्याच्या 3 जर्म लेअर पासून जे ॲनिमल फॉर्म होतात त्यांना आपण काय म्हणतो? ते असतात ट्रायप्लोब्लास्टिक. त्यानंतर पुढचं काय फीचर आहे कॉर्डेटचं? तर ते आहे ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन. हे चांगले डेव्हलप झालेले ॲनिमल्स आहे पृथ्वीवरचे. कॉर्डेट जे आहेत ते चांगले डेव्हलप झालेले आहेत. त्याच्यामुळे यांच्यामध्ये ऑर्गन्स आहेत, ऑर्गन सिस्टम आहे. जसं की आपल्या बॉडीमध्ये आहे ऑर्गन सिस्टम आहे ना, डायजेस्टिव्ह, एक्सक्रिटरी वगैरे, नर्वस सिस्टम, अशा सिस्टम त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर आणखीन काय काय फीचर आहे या कॉर्डेटचं? तर ते सिलोमेट्स आहेत. काय? ते सिलोमेट्स. सिलो म्हणजे का? बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असणे. बॉडी कॅव्हिटी असली तर सिलोमेट्स. आपल्यामध्ये सुद्धा बॉडी कॅव्हिटी आहे ना, तर बॉडी कॅव्हिटी असली तर सिलोमेट्स. आता कॉर्डेट आहेत, सिलोमेट. त्यानंतर एंडोस्केलेटन त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. एंडोस्केलेटन, एक्झोस्केलेटन. मी तुम्हाला मागे पण डिफरन्स सांगितला की सगळ्यात आधी तर स्केलेटन काय करते? स्केलेटन हे बॉडीला सपोर्ट द्यायचं काम करते, बॉडीचं प्रोटेक्शन करते, बॉडीला सपोर्ट द्यायचं काम हे स्केलेटन करत असते. स्केलेटन काही ॲनिमलमध्ये आउटर स्केलेटन असते किंवा त्याला एक्झोस्केलेटन आपण म्हणतो. काही ॲनिमलमध्ये बॉडीच्या आतमध्ये स्केलेटन असते, त्याला आपण एंडोस्केलेटन म्हणतो. आता ज्या आपल्यामध्ये बोन्स वगैरे आहेत तर ते काय आहेत? ते एंडोस्केलेटन आहेत. तर जे कॉर्डेट असतात त्यांच्यामध्ये स्केलेटन आहे, पण तो कसा एंडोस्केलेटन आहे, बॉडीच्या आतमध्ये स्केलेटन प्रेझेंट आहे. लक्षात आलं? त्यानंतर आता बघा यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट असते. कशी? क्लोज सर्क्युलेटरी म्हणजे काय? की हार्टमधून ब्लड पंप केल्या जाते आणि ते ऑर्गनपर्यंत पोहोचते. ठीक आहे, हार्टने ब्लड पंप केलं आणि ते ब्लड ऑर्गनपर्यंत पोचलं. कसं पोचलं? ब्लड व्हेसल्समधून पोचलं है ना. आर्टरीज, व्हेन्स आहेत ते ब्लड पोचवायला किंवा आणायला किंवा घेऊन यायला ब्लड व्हेसल्स प्रेझेंट आहेत.
म्हणून अशा टाईपच्या सर्क्युलेटरी सिस्टमला काय म्हटलं जातं? अशा टाईपच्या सर्क्युलेटरी सिस्टमला म्हटलं जातं क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. आणि नंतर की सेक्सेस कसे असतात? तर सेक्सेस सेपरेट असतात. मेल वेगळा असतो, फिमेल वेगळा असते, गाय बैल माणूस आणि स्त्री वगैरे. डायमॉर्फिझम बघायला भेटते, म्हणजे काय की मेल आणि फिमेल वेगळे वेगळे असतात कॉर्डेट्समध्ये. तर हे काही यांचे जनरल आपण फीचर समजून घेतले. आता हा जो फायलम आपण शिकणार आहोत कॉर्डेटा, या कॉर्डेटामध्ये 3 सब फायलमचा आपल्याला स्टडी करायचा. बघा 3 सब फायलम. तर बाळांनो आपल्याला आता फायलम कॉर्डेटाचा स्टडी करायचा आहे. तर हा जो फायलम आहे कॉर्डेटा, याचे काय काय फीचर आहे हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. आता या फायलमचे कॉर्डेटा या फायलमचे 3 सब फायलम आहे. कोणते 3 सब फायलम आहे? युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि थर्ड आहे व्हर्टिब्रेटा. लक्षात ठेवा कोणते कोणते आहे कॉर्डेटा या फायलमचे 3 सब फायलम कोणते आहे? युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. आता हे सगळे जे फायलम सब फायलम आहेत याचे सगळे स्टेप बाय स्टेप करून आपल्याला फीचर समजून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी आपण युरोकॉर्डेटा हा जो सब फायलम आहे याचे काय काय फीचर आहे, याच्यामध्ये कोणते कोणते ॲनिमल्स आहे हे आपण समजून घेऊ आणि त्यानंतर मग हे सेफॅलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटाचे. ठीक आहे. तर आता बघा जो सब फायलम सगळ्यात फर्स्ट जो सब फायलम आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे युरोकॉर्डेटा. तर युरोकॉर्डेटा बद्दल आपण आता माहिती घेऊ, याचे काय काय फीचर आहे ते समजून घेऊ. तर युरोकॉर्डेटालाच ट्युनिकेटा असं सुद्धा म्हटलं जातं किंवा यालाच ॲसिडियन्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर नावं लक्षात ठेवा व्यवस्थित. याचे अल्टरनेट नावं सुद्धा तुम्हाला लक्षात असले पाहिजे, कारण की जर समजा सीईटी मध्ये किंवा नीट सारख्या एक्झाममध्ये जर युरोकॉर्डेटा हा वर्ड न वापरता ट्युनिकेटा वापरलं तर तुम्हाला समजलं पाहिजे की ट्युनिकेटा म्हणजेच युरोकॉर्डेटा आहे. तर अशा तऱ्हेनं म्हणूनच तुम्हाला हे तिन्ही नावं लक्षात ठेवणे आवश्यक असतात. जे अल्टरनेट ॲटलिस्ट जे आपल्या बुक्समध्ये दिलेले आहेत ते नावं तर आपल्याला लक्षात असणे आवश्यक आहे. तर अशा तऱ्हेनं युरोकॉर्डेटालाच ट्युनिकेटा किंवा ॲसिडियन्स असं म्हटलं जातं. आता बघा की हा आपण समजून घेऊ की हा वर्ड कसा फॉर्म झालेला आहे. हा काही एक इंग्लिशमधला तो वर्ड नाही. ठीक आहे, आपण इंग्लिशमध्ये याला लिहितो पण हा इंग्लिश वर्ड नाही. आपल्याला माहिती आहे की बरेचसे हे जे आपण आतापर्यंत नावं पाहिलेल्या फायलम सगळे हे फायलम बरेचसे ग्रीक भाषेतले हे नाव आहे किंवा मग लॅटिन भाषेतले काही काही नाव आहेत. तर तसाच हा जो वर्ड आहे युरोकॉर्डेटा हा एक ग्रीक भाषेतलं हे नाव आहे. तर काय आहे हा जो युरोकॉर्डेटा आहे हा 2 वर्ड पासून फॉर्म झालेला आहे. 2 वर्ड कोणते याच्या? एक आहे युरो आणि दुसरा आहे कॉर्डेटा. तर अशा 2 वर्ड पासून हा फॉर्म झालेला वर्ड आहे. काय मिनिंग आहे याचा? तर बघा युरो म्हणजे टेल शेपूट आणि कॉर्डेटा म्हणजेच आपण त्याला नोटोकॉर्ड असं म्हणतो. तर या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहे त्यांच्यामध्ये जो नोटोकॉर्ड आहे तो शेपूटमध्ये आहे, टेलमध्ये आहे. या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहे लक्षात येत आहे का? या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहे त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड तर आहेच, पण तो नोटोकॉर्ड कुठे आहे? तो टेलमध्ये आहे, तो शेपूटमध्ये आहे. म्हणून याचं नाव पडलेलं आहे युरोकॉर्डेटा. तर अशा तऱ्हेने हे नाव फॉर्म झालेलं आहे जे की एक ग्रीक वर्ड आहे किंवा यालाच ट्युनिकेटा असं सुद्धा म्हटलं जातं. ट्युनिकेटा का बरं म्हटलं जातं याला? कारण या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमलच्या बॉडीवर अशी एक कवरिंग आहे जी टेस्ट किंवा ट्युनिक पासून बनलेली आहे. बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल बघा की या ग्रुपमधला हा एक ॲनिमल आहे. ठीक आहे, कोणताही हा आपण एक ॲनिमल कन्सिडर करू या ग्रुपमधला. तर या ग्रुपमधला हा जो ॲनिमल आहे याच्या बॉडीवर असं एक कवरिंग आहे, लेदरचं एक कवरिंग आहे. ठीक आहे, एक लेदरचं कवरिंग आहे याच्या बॉडीवरती आणि या कवरिंगला टेस्ट असं म्हटलं जातं किंवा ट्युनिक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? टेस्ट ऑर ट्युनिक. टेस्ट ऑर ट्युनिक. ट्युनिक काय? तर ट्युनिक एक प्रकारचं सेल्युलोज आहे. काय आहे? सेल्युलोज आहे. आणि हे जे कवरिंग आहे, आता लक्षात आलं का तुम्हाला की हा या ग्रुपमध्ये जो ॲनिमल आहे त्यांच्या बॉडीवर असं लेदर सारखं कवरिंग आहे ज्याला टेस्ट म्हटलं जातं किंवा ट्युनिक म्हटलं जातं. आणि हे जे टेस्ट किंवा हे जे ट्युनिक आहे हे बनलेलं आहे एका सबस्टन्स पासून आणि त्या सबस्टन्सला म्हणतात ट्युनिसिन. काय म्हणतात त्याला? ट्युनिसिन असं म्हटलं जातं. ट्युनिसिन लक्षात ठेवा, ट्युनिसिन. म्हणून या नावावरून या ट्युनिसिन या नावावरूनच या ग्रुपमधल्या ॲनिमलला ट्युनिकेटा असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात आलं का तुमच्या? ट्युनिकेटा का बरं म्हणतात? कारण या ग्रुपमध्ये जे ॲनिमल आहे त्यांच्या बॉडीवर असं एक कव्हर आहे आणि ते कव्हर कशापासून बनलेलं आहे? ते कव्हर बनलेलं आहे ट्युनिसिन पासून बनलेलं आहे, म्हणून यांना ट्युनिकेटा असं सुद्धा म्हटलं जातं. तर ती एक गोष्ट आणखीन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. आता बघा की या ग्रुपमधले जे ॲनिमल्स आहेत फार कमी ॲनिमल आहे हे ग्रुपमध्ये आणि हे ॲनिमल आपल्याला कुठं दिसतात? जमीनवर वगैरे नाहीत. हे लक्षात ठेवा की आपल्याला झाडावर इकडे तिकडे किंवा जमीनवर आपल्याला दिसणार नाही, मातीमध्ये दिसणार नाही. हे या ग्रुपमधले ॲनिमल हे ॲक्वॅटिक आहेत. कसे आहेत? पाण्यामध्ये राहणारे. त्यातल्या त्यात दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स आहेत. कसे आहेत? फक्त आपल्याला या ग्रुपमधले ॲनिमल जे आहेत हे समुद्राच्या पाण्यामध्ये म्हणजेच खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात. म्हणजे यांचं हॅबिटॅट काय आहे? ॲक्वॅटिक आहे, तर सोबतच फक्त समुद्राच्याच पाण्यामध्ये हे ॲनिमल्स आपल्याला दिसतात. हे लक्षात आलं का? हॅबिटॅट काय आहे? हॅबिटॅट आहे यांचा मरीन वॉटर.
तर हे आता आणखीन एक फीचर आपण याचं समजून घेतलं. त्यानंतर बघा यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे, मी तुम्हाला सांगितलं नोटोकॉर्ड आहे, आणि नोटोकॉर्ड कुठे आहे, टेलमध्ये आहे, शेपूटमध्ये आहे. या ॲनिमलमध्ये जे शेपूट आहे त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. आणि मग हे ॲनिमल जेव्हा लहान असतात तेव्हा तो नोटोकॉर्ड असतो, पण जसे हे ॲनिमल मोठे होतात, ॲडल्ट होतात, तसा तो नोटोकॉर्ड गायब होऊन जातो. तर समजलं का तुम्हाला, नोटोकॉर्ड आहे, शेफ्टीमध्ये आहे, पण तो काही दिवसापर्यंतच आहे. जेव्हा हे ॲनिमल लहान असतात तोपर्यंतच त्या शेफ्टीमध्ये, त्या टेलमध्ये नोटोकॉर्ड असतो. पण जसे हे ॲनिमल मोठे होतात, लहान असतात, मग नंतर मोठे होतात, ॲडल्ट होतात, त्याला आपण मेटामॉर्फोसिस असं म्हणतो. आधी ते लार्वा असतात, मग मोठे होतात, मग हळूहळू तो नोटोकॉर्ड गायब होऊन जातो. लक्षात आलं का? तर हे अजून एक फीचर लक्षात ठेवा. त्याचबरोबर यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे. कशी आहे? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. पुढचं फीचर आणखीन लक्षात ठेवा, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. तर हे आणखीन एक फीचर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, की या ग्रुपमधल्या याचं ॲनिमलचं हॅबिटॅट हे मरीन हॅबिटॅट आहे. त्यानंतर नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे जो शेपूटमध्ये आहे, आणि मग नंतर तो नोटोकॉर्ड गायब होऊन जातो. त्याचबरोबर नंतर आणखीन पुढचं फीचर आपण समजून घेतलं की यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे. गिल स्लिट जे आहेत या ॲनिमलमध्ये ते गिल स्लिट्स प्रेझेंट आहे, आणि ते फॅरिंजियल रिजन्समध्ये आहेत. गिल स्लिट्स जे आहेत ते फॅरिंजियल रिजनमध्ये प्रेझेंट आहेत, आणि सेक्सेस जे आहेत ते सेपरेट आहेत. दुसरी गोष्ट, आणखी लास्टवाली गोष्ट ते म्हणजे की यांच्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती इनडायरेक्ट आहे. लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट कशी आहे? इनडायरेक्ट. तर डेव्हलपमेंट आहे इनडायरेक्ट. तर हे काही फीचर जे आहेत, फार थोडेसे फीचर दिलेले, फार काही जास्त फीचर दिलेले नाही या ग्रुपमधल्या ॲनिमलचे आपल्याला. तर हे एवढेच फीचर आपल्याला दिलेले आहे. या ग्रुपमधले जे ॲनिमल आहे युरोकॉर्डेटा किंवा ट्युनिकेटा, याचे एवढेच फीचर आपल्याला सांगितलेले आहेत. तर काय काय फीचर आहे की हे समुद्रामध्ये राहतात, यांच्यामध्ये गिल स्लिट प्रेझेंट आहेत, फॅरिंजियल गिल स्लिट्स आहेत, सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे ती क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे, त्याचबरोबर डेव्हलपमेंट ही इनडायरेक्ट आहे. ठीक आहे, हे काही जनरल फीचर आपण समजून घेतले. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याला आपण ट्युनिकेटा का बरं म्हणतो, कारण या ग्रुपमधले जे ॲनिमल्स आहेत यांच्या बॉडीवर अशी एक कवरिंग आहे जी टेस्ट किंवा ट्युनिक पासून बनलेली आहे. आणि हे टेस्ट किंवा ट्युनिक कशाचे आहेत, तर ते ट्युनिसिनचे आहेत. एक प्रकारचं जे केमिकल आहे ट्युनिसिन, त्याच्यापासून हे कवरिंग तयार झालेली आहे, म्हणून आपण यांना ट्युनिकेटा असं सुद्धा म्हणतो. आता लास्टमध्ये यांचे एक्झाम्पल्स काय काय, तर कोणते कोणते ॲनिमल या ग्रुपमध्ये दिलेले आहे. हर्डमॅनिया हा ॲनिमल या ग्रुपमध्ये आहे, याचं पिक्चर हे तुम्ही बघून घ्या, हर्डमॅनिया. त्याचबरोबर सल्पा नावाचा ॲनिमल आहे, त्याचं पिक्चर बघून घ्या. त्यानंतर डोलिओलम नावाचा ॲनिमल आहे. तर असे 3च ॲनिमल आपल्याला या ग्रुपमध्ये दिलेले आहेत, त्याचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर अशा तऱ्हेनं आपण हा फर्स्ट जो सब फायलम आहे वर्टिब्रेटा या फायलममधला फर्स्ट सब फायलम युरोकॉर्डेटा याचा आपण स्टडी केलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या 2 सब फायलमचा स्टडी करू, सेफॅलोकॉर्डेटाचा आणि वर्टिब्रेटा या सब फायलमचा. तर आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, तुमच्या मनातल्या काही शंका असतील, काही अडचणी असतील, तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायचं आहे तुम्हाला. आणि बाकीचा पार्ट जो आहे आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.